घोसरवाडजवळ शॉर्ट सर्किटमुळे चालत्या इलेक्ट्रिक स्कूटरला भीषण आग। शॉर्ट सर्किटमुळे चालत्या इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक भीषण आग लागून स्कूटर संपूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना शिरोळ तालुक्यातील घोसरवाड गावच्या हद्दीत घडली। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अंदाजे 80,000 रुपयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात जळीत नोंद करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी येथील कापड मार्केट परिसरातील रहिवासी आणि थ्रेडिंग व्यावसायिक हेमंत कुमार भेवरलाल लोया वय वर्ष 40 राहणार कापड मार्केट इचलकरंजी तालुका हातकणंगले हे रविवारी 12 रोजी आपल्या TVS कंपनीच्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरने क्रमांक MH09 GB 8530 वरून घोसरवाड ते सदलगा रोडवरून प्रवास करत होते। प्रवासादरम्यान ते घोसरवाड गावच्या हद्दीजवळ आले असता त्यांच्या चालत्या स्कूटरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाला। काही समजण्याच्या आतच स्कूटरमधून धूर निघून भीषण आग लागली। आग इतकी वेगाने पसरली की पाहता पाहता संपूर्ण स्कूटर आगीत जळून खाक झाली। या घटनेनंतर वाहन चालक हेमंत कुमार लोया यांनी तात्काळ कुरुंदवाड पोलीस ठाण्यात याबाबत रविवारी घटनेची रीतसर वर्दी दिली। त्यांच्या तक्रारीवरून कुरुंदवाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।